आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईत नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मॅरिटाईमचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोदी जागतिक समुद्री क्षेत्रातील सीईओ, प्रमुख गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय उद्योजकांना संबोधित करणार आहेत। तसंच या ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपद देखील ते भूषवणार आहेत आणि या फोरममध्ये निळ्या अर्थव्यवस्थेवर मंथनही होणार आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबईत आलेले आहेत। नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय। या कॉन्क्लेव्हला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत। जागतिक समुद्री क्षेत्रातील आणि एकूणच पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात या कॉन्क्लेव्हला संबोधित करणार असल्याचंही कळतं आहे। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते संबोधित करतील। मुंबईत नेस्को एक्झिबिशन सेंटरला इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षस्थान देखील ते भूषवणार आहेत। ही मोठी बातमी आणि ही दृश्य थेट आपण पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान या फोरममध्ये निळ्या अर्थव्यवस्थेवर ते मंथन करणार आहेत। तर ओम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी या कॉन्क्लेव्हला संबोधणार आहेत। निश्चितच जसं मी सांगितलं की पोर्टच्या संदर्भात, बंदर विकास असेल किंवा मॅरिटाईम क्षेत्राच्या संदर्भात, मरीन क्षेत्राच्या संदर्भात अनेक विविध गोष्टी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय। जर आपण पाहिलं असेल तर रोजगाराच्या संधी या निमित्तानं मरीन क्षेत्रामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न होतोय। पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि जी बंदरांची जी काही अवस्था आहे ती बंदरांचं रूप बदलण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली होतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये जगातील काही मोठ्या बंदरांमधलं एक असं वाढवण बंदर सुद्धा होतंय। त्यानिमित्तानं सुद्धा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न होतोय। मुळामध्ये स्वदेशीचा जो नारा देण्यात आला होता त्याला सुद्धा जोडून स्वदेशी जहाज बांधणीच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं जाऊ शकतं या सुद्धा गोष्टींचा या निमित्तानं आढावा घेतला जातोय। ग्रीन एनर्जी अर्थात हरित ऊर्जेचा आणि त्या अनुषंगाने पुढे ज्या काही गोष्टी लाईनअप केल्या जातील त्याचा कशा पद्धतीने या मरीन क्षेत्राला उपाय होईल, त्याचा उपयोग केला जाईल। त्यासोबतच जे भाग तोटी समुद्र किनाऱ्याशी संलग्न आहेत त्या भागांचा विकास करण्यासाठी मॅरिटाईम क्षेत्राच्या माध्यमातून नेमकी काय प्रयत्न होऊ शकतात यासारख्या अनेक गोष्टींचा प्रयत्नानिमित्तानं होतोय। जर आपण पाहायला गेलं तर भारतासोबत डेन्मार्क, नेदरलँड, नॉर्वे, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। आणि मी जसं सांगत होतो की या 5 देशांसोबत भारताचं एकंदर टायअप या क्षेत्राच्या संदर्भात जे काम केलं जातं त्यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रासोबत गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम असे अनेक राज्य या मॅरिटाईम क्षेत्राच्या संदर्भात या परिषदेच्या निमित्तानं सोबत काम करतात। त्यामुळे निश्चितच खूप मोठा एक महत्त्वाचा कार्यक्रम या निमित्तानं केला जातो। आणि आपण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की 2,20,000 कोटींच्या विविध गोष्टी असतील किंवा 10 लाख कोटी रुपयांचे परस्पर समझोते असतील, एमओयूज असतील, हे या निमित्तानं केलेले आपल्याला पाहायला मिळतात। माझगाव डॉकचा विकास असेल किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख ज्या पद्धतीने मी केला, या अनेक गोष्टी या मॅरिटाईम क्षेत्राच्या संदर्भातल्या मॅरिटाईम वीकच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या मॅरिटाईम वीकला उपस्थित राहतील आणि आपलं जे काही मनोगत आहे या माध्यमातून ते संबोधित करतात। त्यामुळे पंतप्रधान या संदर्भात नवीन काही घोषणा करतायत का, नवीन काही महाराष्ट्रासह किंवा कोस्टल राज्यांना काही ते नव्यानं भेट देतात का, हे देखील पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरतंय। निश्चितच ओम, या कॉन्क्लेव्हमध्ये जवळपास 85 देशाचे 1 लाख लीडर्स आलेत आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत। अगदी बरोबर आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलं की महत्त्वाचे 5 देश ज्यांची मी तुला नावं सांगितली, डेन्मार्क असेल, नेदरलँड असेल, नॉर्वे असेल, सिंगापूर, दक्षिण कोरिया या राज्यांनी या देशांनी भारतासोबत या सगळ्या संदर्भामध्ये अनेक टाइप्स केलेले आहेत। त्यांचे अनेक महत्त्वाचे एमओयूज असतील किंवा करार असतील ते केले जाणार आहेत। जवळपास 350हून अधिक महत्त्वाचे मोठे ग्लोबल अर्थात जागतिक दर्जाचे नेते आणि स्पीकर्स, वक्ते, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असतील किंवा एमडीज असतील यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असणार आहे। आपण पाहू शकतो कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली आहे आणि केंद्रीय पोर्ट मिनिस्टर जे आहेत सर्वानंद सोनोवाल
हे या कार्यक्रमाचं नेमकं संचालन काय आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतात. 500हून अधिक एक्झिबिटर्स आहेत, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. 85हून अधिक देश आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय आणि रोजगाराच्या संधीची निर्मिती असेल किंवा यासह अनेक गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींचा या निमित्तानं प्रयत्न या मॅरिटाईम वीकच्या माध्यमातून केला जातोय, हे या आपण केंद्र कार्यक्रमातून म्हणू शकतो. रुबीना, निश्चित धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मुंबई दौऱ्यावर आहेत. नेस्को प्रदर्शन केंद्रात सध्या हा कार्यक्रम सुरू आहे. कॉन्क्लेव्ह सुरू आहे. ग्लोबल मेरीटाईम सीओ फोरम, जागतिक सागरी कंपन्यांचे सीओ आणि गुंतवणूकदार सगळेच इथे हजर आहेत आणि त्यांना थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. landmark occasion, India Maritime Week